रामबाण उपाय. सळत चाललेल्या या सिस्टमला उपाय म्हणजे फक्त सैनिक समाज पार्टीकडे हे रामबाण उपाय आहे. कारण ह्या व्यवस्थेला सिस्टमला सडवण्याचं काम दुष्कर्म केलेले लोकच 90% लोक भ्रष्टाचारी वंशवादी आणि गुंड प्रवृत्तीचे राजकारणात असतील. त्यांच्यामुळे ही सिस्टम बिघडत चालली आहे. कितीही प्रयत्न केले जरी त्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाने ते केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान याला राजीनामा द्यायला भाग पाडलं, किंवा या आमच्या महाराष्ट्रामधील तुकाराम मुंडे यांच्या वारंवार बदल्या केल्या, त्याने काही सिस्टम सुधारणार नाही. कारण मूळ गाभाच ह्या 90% भ्रष्टाचारी वंशवादी आणि गुंडप्रवृत्तीच्या लोकांमध्ये असल्याने हेच राजकारणात आहेत. मग आता यांच्याविरुद्ध आंदोलन वगैरे करून हे सुधारतील असं सैनिक समाज पार्टीचं म्हणजे निश्चय झाला, हे सुधारणार नाहीत. आता यांच्यासाठी सैनिक समाज पार्टीकडे एकमेव उपाय आहे, रामबाण उपाय आहे. तो आम्ही समाजातील सुशिक्षित लोकांसाठी पुढे केला आहे. क्वालिफाईड अँड इंटेलिजंट लोकांसाठी हा रामबाण उपाय सांगितला आहे की बाबांनो, तुम्ही पुढे आल्याशिवाय सिस्टम सुधारणार नाही, राजकारणातील घाण साफ होणार नाही, राजकारणात येणाऱ्या लोकांची निवडणूक पद्धत बंद होणार नाही. ते आपल्याला स्वतः पुढे येऊन करावं लागेल आणि त्यासाठी सैनिक समाज पार्टीने तुमचा आधार मागितलेला आहे. तुम्ही ह्या सैनिक समाज पार्टीच्या बौद्धिक आंदोलनाचा अभ्यास करावा, चिंतन मंथन करावं आणि सूचना कराव्यात, जेणेकरून सुशिक्षित लोकांचं सरकार येईल. आणि याच्यासाठी सैनिक समाज पार्टीने एक फॉर्म्युला पुढे केला आहे की अल्प खर्चात निवडणुका घेतल्या तरच सज्जन उमेदवार निवडून येऊ शकतो. आणि त्याच्यासाठी तो असे सज्जन उमेदवार निवडून आणल्यावर त्यांना आमदार खासदार केल्यानंतर हे राजकारणात घुसत असलेले वंशवादी भ्रष्टाचारी आणि गुंड प्रवृत्तीचे 90% लोक हटणार नाहीत. हटवण्यासाठी हा फॉर्म्युला उपयोगाचा आहे. आणि हा फॉर्म्युला क्वालिफाईड अँड इंटेलिजंट नागरिकांनी आत्मसात करायचा आहे. त्यांनी त्याचा अभ्यास करायचा आहे आणि सूचना पण करायच्या आहे. तुमच्या सूचनेमुळेच हा जो फॉर्म्युला आहे तो महाराष्ट्रातील 13 करोड जनतेपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. जेणेकरून आपण सगळे मिळून या महाराष्ट्रात तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करू शकतो. त्यासाठी सैनिक समाज पार्टीचं खास सरकार सत्तेवर बसवण्यासाठी तुमचा क्वालिफाईड अँड इंटेलिजंट नागरिकांचा सहभाग मिळाल्यास या आंदोलनाला आणखी ताकद येणार आहे, बळ मिळणार आहे. त्यामुळे सुशिक्षित समाजाने या सैनिक समाज पार्टीच्या आव्हानाला साथ द्यावी ही विनंती. धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.